नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये 4,374 पदांसाठी जागा निघाली आहे मित्रांनो. या जागेमध्ये वेगवेगळे पदे आहेत. त्या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी संख्या दिली आहे त्यांनी. त्या नुसार आपल्याला काय एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रायटेरिया त्यांनी सांगितलं आहे, काय फीस क्रायटेरिया सांगितला, म्हणजे किती फीस मागितली आहे त्यांनी, हे सर्व गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो की जरा या तुम्ही बाबा अणुसंशोधन केंद्रामध्ये फॉर्म भरण्यासाठी इच्छुक असाल मित्रांनो, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पात्र असाल त्या परीक्षेकरिता, त्या पोस्टकरिता, तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल मित्रांनो. म्हणजे तुम्ही पात्र आहात किंवा नाही या गोष्टीची तुम्हाला माहिती मिळेल मित्रांनो. आणि जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला मी पदाची नावं सांगतो. पदाची नावं अशी आहेत की टेक्निकल ऑफिसर, सायंटिफिक असिस्टंट, टेक्निशियन आणि स्टायफेंडरी ट्रेनी आणि स्टायफेंडरी ट्रेनिंग. त्याच्यामध्ये कॅटेगरी 1 आणि 2 असे 2 प्रकार दिले आहेत मित्रांनो. त्यामध्ये टेक्निकल ऑफिसरच्या 181 जागा आहेत, सायंटिफिक असिस्टंटच्या 7 जागा आहेत, टेक्निशियनच्या 24 जागा आहेत आणि स्टायफेंडरी ट्रेनी कॅटेगरी 1च्या 1216 जागा आहेत आणि स्टायफेंडरी ट्रेनी कॅटेगरी 2च्या 2946 जागा आहेत. असे एकूण 4,374 जागांसाठी ही भरती आहे मित्रांनो. जम्बो भरती निघाली आहे. जर तुम्ही याच्यासाठी पात्र असाल तर 100% मी तुम्हाला सांगतो की इथे फॉर्म भरा आणि आपल्या नोकरीचं नशीब उजळवा. तर पुढे बघूया मित्रांनो. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही जे मोबाईल, टॅबलेट, PC जे काही यूज करत असाल तिथे दिसत असेल तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ट्रॉम्बे, मुंबई 400085 महाराष्ट्र यांनी ही वेबसाईट, त्यांची ऑनलाईन वेबसाईट आहे. ॲप्लिकेशन करायचं असेल तर barconlineexam.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याची ओपनिंगची डेट आहे मित्रांनो 24 एप्रिल 2023, म्हणजे कालच रिलीज झाला आहे, त्यांनी रिलीज केला आहे. आणि याची शेवटची तारीख आहे फॉर्म फिलअप करण्याची 22 मे 2023 रात्री 12 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मित्रांनो इथे त्यांनी डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणून सांगितलं आहे. 3 पदे दिले आहेत. टेक्निशियल ऑफिसर ग्रुप C, सायंटिफिक असिस्टंट ग्रुप B आणि टेक्निशियन ग्रुप B असं त्यांनी डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये आहे. त्यांची डायरेक्ट भरती होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत. टेक्निशियल ऑफिसरसाठी 181, सायंटिफिक असिस्टंटसाठी 7 आणि टेक्निशियनसाठी 24 असं क्लासिफिकेशननुसार त्यांनी पे स्केल इथे दिलेला आहे मित्रांनो. त्यानंतर ट्रेनिंग स्कीमसाठी स्टायफेंडरी ट्रेनिंग म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं सुरुवातीला, त्याचे कॅटेगरी 2 आहेत. त्या 2 कॅटेगरीनुसार त्यांनी नंबर ऑफ वॅकन्सीज दिले आहेत 1216 आणि 2946. त्याचं स्टायफंड फर्स्ट इयरसाठी 24,000 आणि सेकंड इयरसाठी 26,000 आहे. आणि फर्स्ट इयरसाठी कॅटेगरी सेकंडसाठी 20,000 रुपये आणि सेकंड इयरसाठी 22,000 रुपये असं त्यांनी स्टायफंड देण्याचं तर नमूद केलं आहे मित्रांनो. तर डिटेल्स ऑफ वॅकन्सीज डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी टेक्निकल ऑफिसर ग्रुप C जे 81 नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत, त्या नंबर ऑफ वॅकन्सीजसाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ टेक्निकल ऑफिसर ग्रुप C फ्रॉम फॉलोइंग डिसिप्लिन्स विथ एज्युकेशनल टेक्निकल क्वालिफिकेशन सच ॲज तुमचं जर MSc झाला असेल, MLib झाला असेल, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग झाला असेल म्हणजेच BE झाला असेल, BTech झाला असेल किंवा फ्रॉम त्याची जी रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आहे, मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून तुम्ही जर एज्युकेशन घेतलं असेल किंवा टेक्निकल एज्युकेशन घेतलं असेल, सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंटच्या कॉलेजमधून घेतलं असेल, तर त्याच्यामध्ये त्याचं जे शिक्षण असते मित्रांनो, त्या शिक्षणामध्ये तुमचं जर झालेलं असेल बायोसायन्स, लाईफ सायन्स, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सीज इथं बायफर्गेट करण्यात आले. EWSसाठी 1 आणि 1च आहे मित्रांनो, म्हणजे SC, ST, OBC आणि अनरिझर्व कॅन्डिडेटसाठी नाही. EWSमधून 1 जागा त्यांनी हे सोडली आहे. त्यामध्ये डिग्री विथ मिनिमम 60% मार्क्स, म्हणजे तुम्हाला त्या शिक्षणातून त्यांनी जे शिक्षण मागवलं आहे त्या शिक्षणामधून तुम्हाला MSc जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला 60% कमीत कमी मार्क्स घेऊन तुम्ही पासआउट होणं गरजेचं आहे. 60% कशामध्ये? MSc बायोसायन्समध्ये, लाईफ सायन्समध्ये, बायोकेमिस्ट्रीमध्ये, मायक्रोबायोलॉजीमध्ये आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला MSc तुम्ही करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. 60% मार्क्स घेऊन. त्यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, आर्किटेक्चर आणि केमिकल, सिव्हिल, कम्प्युटर सायन्स त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जागा दिल्या आहेत. बायफर्गेशन दिलं आहे कास्ट वाईज, ते तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. त्याची ही जी
ॲडव्हर्टाईजमेंटची लिंक आहे मित्रांनो, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी देणार आहे. डिटेल्समध्ये तुम्हाला काही अडचण वाटली तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या कास्ट वाईज किती जागा आहेत. त्यामध्ये तुम्हाला केमिस्ट्रीकरिता MSc केमिस्ट्री करणं गरजेचं आहे. फिजिक्समधून तुम्हाला MSc फिजिक्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर आर्किटेक्चर BE BTech आर्किटेक्चर, त्यानंतर केमिकल BE BTech, सिव्हिलमध्ये BE BTech सिव्हिल या क्षेत्रातून केलेलं असणं आवश्यक आहे. त्यानंतर कम्प्युटर सायन्स टेक्निकल ऑफिसरसाठी कम्प्युटर सायन्स असताल तर त्याच्यामध्ये BE BTech कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग असं त्यांनी 60% मार्क्स विथ डिग्री तुमची असणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो ड्रिलिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेशन आणि मेकॅनिकलमध्ये तुम्हाला टोटल 44 जागा बघायला मिळतील. आणि मेटलर्जी, मायनिंग, त्यानंतर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स यामध्ये लागणारे जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे सगळ्यांसाठी BE BTech कॉमन दिसत आहे मित्रांनो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये जे आहेत त्यांनी शिक्षण घेतलं आहे त्याच्यामध्ये 60% मार्क्स पास्ट आउट असतील त्यांच्यासाठी हे इलिजिबल आहे मित्रांनो. जर त्यांनी पास आउट असतील तर त्यांना फॉर्म भरता येईल. त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट ग्रुप B त्याच्यामध्ये फूड अँड टेक्नॉलॉजी, होम सायन्स, न्यूट्रिशनमध्ये तुम्ही जर केला असेल त्या ग्रुपमध्ये जर तुमचं BSc किंवा फूड टेक्नॉलॉजी, होम सायन्स आणि न्यूट्रिशन तुमचं झालेलं असेल विथ 60% ॲग्रिगेट मार्क्समध्ये तुमचं झालेलं असेल तर त्याच्यासाठी 7 जागा आहेत. SCसाठी 1, STसाठी 0, OBCसाठी 3, EWSसाठी 0 आणि रिझर्व्ह कॅन्डिडेटसाठी 3 अशा एकूण 7 जागा आहेत मित्रांनो. त्यानंतर टेक्निशियन ग्रुप Bमध्ये बॉयलर अटेंडंट आहे. त्याच्यामध्ये SSC प्लस सेकंड क्लास बॉयलर अटेंडंट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर कॅटेगरी फर्स्ट स्टॅपंडरी ट्रेनिंगमध्ये त्यांचे ग्रुप्स आहेत. त्या ग्रुप्सनुसार बायोकेमिस्ट्री, बायोसायन्स, लाईफ सायन्स, बायोलॉजी विथ केमिस्ट्री, फिजिक्स, कम्प्युटर सायन्स, ॲग्रिकल्चर, हॉरिकल्चर, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेशन, मेकॅनिकल, मेटलर्जी, आर्किटेक्चर, सिव्हिल, ऑटोमोबाईल या विभागामध्ये म्हणजे समजा या ग्रुपनुसार तुम्ही जे काही शिक्षण त्याला लागणार आहे त्यांच्यासाठी BSc डिप्लोमा, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल्समध्ये काही तुम्ही केला असेल, शिक्षण तुमचं झालेलं असेल विथ 60% मार्क्स पास आउट झाला असताल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येईल असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये तुम्हाला डिप्लोमा इन इंजिनिअरिंग विथ मिनिमम 50% अँड 1 इयर डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स इन इंडस्ट्रियल सेफ्टीसाठी तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर तुम्ही हे फॉर्म इंडस्ट्रियल सेफ्टीसाठी भरू शकता. त्यानंतर ते किंवामध्ये त्यांनी BSc विथ मिनिमम 50% मार्क्स ऑफ 1 इयर डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स इन इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये तुमचा डिग्री किंवा डिप्लोमा झाला असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इयरचा कोर्स केलेला असेल, त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता असं त्यांनी इथे सांगितलं आहे मित्रांनो. त्यानंतर कॅटेगरी सेकंडमध्ये स्टॅपंडरी ट्रेनिंगमध्ये फिटर, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, मेकॅनिक, मशीन टूल मेंटेनन्स, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक म्हणजे त्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय म्हणजे टेक्निकल क्वालिफिकेशन पाहिजे. SSC विथ सायन्स अँड मॅथ्स तुम्ही 10वी जी तुमची परीक्षा असते मित्रांनो त्या परीक्षेमध्ये तुम्ही विज्ञान आणि गणित या 2 विषयामध्ये घेऊन 60% मार्क्स तुम्हाला असणं महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. सोबत तुम्ही ITI पण केला असेल. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड. कॅटेगरी सेकंड स्टॅपंडरी ट्रेनिंग फॉर द फॉलोइंग ट्रेड्स विथ एज्युकेशनल टेक्निकल क्वालिफिकेशन रिकग्नाइज बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ऑफ सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट. तुमचा ITI झाला असेल फिटर, टर्नर, वेल्डर त्यांनी सुद्धा इथे अप्लाय करू शकतात मित्रांनो. त्या अशामध्ये तुमचे वेगवेगळे ट्रेड आहेत त्या ITIमध्ये केलेले. त्या वेगवेगळ्या ट्रेडनुसार तुम्हाला इथे त्यांनी क्वालिफिकेशन सांगितलं आहे. SSC HSC विथ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मिनिमम 60% मार्क्स इन ॲग्रिगेट जर तुमच्याकडे असेल. सोबत 2 इयर्स डिप्लोमा रिकग्नाइज बाय डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया डेंटल टेक्निशियन मेकॅनिकसाठी. हे अशा प्रकारचे इथं एज्युकेशनल अँड टेक्निकल क्वालिफिकेशन्स डिटेल्स इथे दिले आहेत मित्रांनो, ते तुम्ही पाहू शकता. अशी टोटल मित्रांनो 4374 जागांसाठी ही भरती आहे. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड ॲप्लिकेबल फॉर ट्रेनिंग स्कीम. जर तुम्ही ट्रेनिंग स्कीमसाठी अप्लाय करत असाल तर त्याची मिनिमम हाईट 160 सेंटीमीटर आणि मिनिमम वेट 45 किलो असणं आवश्यक आहे. रिलॅक्सेबल इफ द कॅन्डिडेट्स इज अदरवाईज मेडिकली फिट असणं महत्त्वाचं आहे असं त्यांनी इथं नमूद केलं आहे मित्रांनो. एज लिमिट ॲज ऑन क्लोजिंग डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन. तुम्ही ज्या दिवशी ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करताल तिथपर्यंत तुमचं वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 35 असणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे. कशासाठी? टेक्निकल ऑफिसर ग्रुप C साठी. सायंटिफिक असिस्टंट ग्रुप B साठी मिनिमम एज 18 मॅक्झिमम एज 30. टेक्निशियन ग्रुप B मिनिमम एज 18 मॅक्झिमम एज
25. ट्रेनी स्कीमसाठी कॅटेगरी 1 टॅपंडरी ट्रेनीसाठी मिनिमम एज 19, मॅक्झिमम एज 24. टॅपंडरी ट्रेनी स्कीमसाठी जे कोणी अप्लाय करत असतील तर त्यांच्यासाठी टॅपंडरी ग्रुप सेकंडमध्ये टॅपंडरी ट्रेनीमध्ये मिनिमम एज 18, मॅक्झिमम एज 22 असं त्यांनी इथं सांगितलं आहे. आणि एक्सटेंट ऑफ एज कन्सेशन रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्नमेंट रूल ओबीसीसाठी 3 वर्ष, SC ST साठी 5 वर्ष, PWD अनरिझर्व्हसाठी 10 वर्ष, PWD OBC साठी 13 वर्ष, PWBD SC ST साठी 15 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी पिरियड ऑफ मिलिटरी सर्व्हिस प्लस 3 इयर्स रिलॅक्सेशन असं त्यांनी इथं सांगितलं आहे. बाकीचे एज रिलॅक्सेशन तुम्ही इथे बघू शकता 45 इयर्स, 50 इयर्स असं त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो. त्यानंतर सिलेक्शन ऑफ मेथड टेक्निकल ऑफिसरसाठी सिलेक्शन ऑफ मेथड काय सांगितलं आहे. सिलेक्शन विल बी ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन इंटरव्ह्यू. इन केस ऑफ रिस्पॉन्स इज मोर, दिस सेंटर रिझर्व टू राईट restrict the number of candidates to be called for interview by conducting computer based screening test. म्हणजे तुमची कम्प्युटर बेस्ड स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल तुमचं परफॉर्मन्स बघून तुमचं सिलेक्शन केले जाईल असं त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो. त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट ग्रुप बी अँड कॅटेगरी फर्स्ट टॅपंडरी ट्रेनीसाठी सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. कम्प्युटर बेस्ड स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे 1 तासाची. त्यामध्ये तुम्ही 40 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. चॉईस ऑफ 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स येतील. त्यामध्ये 1 मार्क विल बी डिडक्टेड इच इनकरेक्ट आन्सर. जर समजा तुम्ही एक प्रश्न चुकवलात तर तुमचा 1 मार्क कटेल असं त्यांनी इथं सांगितलं आहे मित्रांनो. त्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर टॅपंडरी ट्रेनीसाठी स्टेज 1 प्री एक्झाम, स्टेज 2 ॲडव्हान्स टेस्ट, स्टेज 3 स्किल टेस्ट झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. प्री एक्झाम कशाच्या आधारावर होईल. मॅथमॅटिक्स 20 क्वेश्चन्स, सायन्स 20 क्वेश्चन्स, जनरल अवेअरनेस 10 क्वेश्चन्स. त्याला एकूण स्क्रीनिंग टेस्ट कन्सिस्टिंग ऑफ 50 मल्टी चॉईस क्वेश्चन्स म्हणजे 50 प्रश्न येणार आहेत. त्याला 4 ऑप्शन्स राहणार आहेत. 1 तासामध्ये तुम्हाला सोडवायचं. 3 मार्क्स विल बी अवॉर्डेड फॉर ईच करेक्ट आन्सर अँड 1 मार्क विल बी डिडक्टेड फॉर ईच इनकरेक्ट आन्सर. जर तुमचे 3 मार्क वाढतील जर तुमचे प्रत्येक प्रश्न बरोबर येत असेल तर, आणि 1 मार्क कमी होईल जर तुमचा प्रश्न चुकला. तर त्यांनी इथं सांगितलं आहे मित्रांनो. ॲडव्हान्स टेस्ट इथं सांगितलं आहे. द टेस्ट विल बी कंप्रीज ऑफ 50 मल्टी चॉईस क्वेश्चन्स. त्यानंतर जसं की वरती सांगितलं आहे तसंच इथे ॲडव्हान्स टेस्ट आहे, स्किल टेस्ट आहे. त्यानंतर तुम्हाला जर मित्रांनो हाऊ टू अप्लाय करायचं असेल तर त्यांची ऑनलाईन वेबसाईट आहे barconlineexam.com. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याची जी ॲप्लिकेशन फीस आहे मित्रांनो टेक्निकल ऑफिसरसाठी 500 रुपये, SC ST साठी फीस नाही, SC ST PWD साठी. त्यानंतर सायंटिफिक असिस्टंटसाठी 150 रुपये फीस त्यांनी चार्ज केली आहे. त्यानंतर टेक्निशियन बी साठी 100 रुपये, SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमेनसाठी फीस नसणार आहे. त्याच्यामुळे त्यांची चांगली गोष्ट आहे, त्यांना अभिनंदन. त्यानंतर टॅपंडरी ट्रेनिंगसाठी कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2 साठी फीस आहे 150 रुपये, 100 रुपये. SC ST PWD अँड वुमेनसाठी फीस नाही आहे मित्रांनो. त्यानंतर सेंटर्स दिले आहेत मित्रांनो इथे तुमचे एक्झामिनेशनचे सेंटर्स. पुणे आहे, कोल्हापूर आहे, कोलकाता आहे. त्यानंतर अशा प्रकारची ही जी सेंटर्स आहेत तुम्हाला जी जवळ आपल्या घराजवळ जी वाटतात त्या सेंटर्सची नावं टाकायची आहेत आणि तिथे तुमची एक्झाम होईल असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर ॲडमिशन टू एक्झामिनेशन फॅसिलिटी टू डाउनलोड ॲडमिट कार्ड विल बी मेड बिफोर एक्झामिनेशन. परीक्षेच्या आधी तुमचा ऑनलाईन ॲडमिट कार्ड येईल. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. सोबत परीक्षेच्या घेऊन येताना आधार कार्ड तुमचं जे काय असेल सोबत फोटो ID सोबत घेऊन जायचं आहे असं त्यांनी सांगितलं मित्रांनो. तर मित्रांनो ही तुम्हाला माहिती कशी वाटली. या माहितीमध्ये तुम्हाला जर काही अडत्रुटी असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा मित्रांनो. म्हणजे तुम्हाला रिक्रुटमेंटबद्दल लवकरात लवकर माहिती मिळू शकेल.